चला आज आपण अंड्याची एक रेसिपी बनवणार आहोत, झटपट होणारी। एक अंडं घेतलंय मी, त्याच्यामध्ये मीठ घालायचे, कोथिंबीर घालायची आणि थोडं फेटून घ्यायचं। एक स्क्रम्बल पण ह्याला तुम्ही बोलू शकता। त्याच्यानंतर आपण जसं ऑमलेट बनवतो तसं हे ऑमलेट करायला घालायचं तव्यावरती तेल घालून आणि चमच्याने हे स्क्रम्बल करून घ्यायचं। जसं आपण भुर्जीसाठी अंड करतो ना, त्याच्यामध्ये मसाल्यात घातल्यावर तसं हे तव्यावर आधीच करून घ्यायचं, स्क्रम्बल करून घ्यायचं। असं स्क्रम्बल झालं की एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। आता हे प्लेटमध्ये मी काढून घेते। त्यानंतर त्याच तव्यामध्ये मी कांदा घालते। कांदा चांगला परतवून घ्यायचा। कांदा चांगला परतवून झाला, एकदम झटपट होणारी रेसिपी आहे। कांदा चांगला परतवून झाला की ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा। टोमॅटो पण चांगला परतवून घ्यायचा। ह्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ ह्याच्यामध्ये थोडं कमी घालायचं, कारण जे आपण ऑमलेट बनवलंय ना त्याच्यामध्ये मीठ आपण घातलेलं आहे। ह्यात थोडं मीठ कमी घालायचं। आता हे मी तुम्हाला एकच अंड्याचं दाखवते, तुम्हाला हवे तेवढं तुम्ही अंड्याचं बनवू शकता। आता ह्याच्यात मी हळद आणि लाल तिखट घातले। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसाला पण घालू शकता। आणि हे मसाले चांगले परतवून घ्यायचे आहेत अंडे आणि टोमॅटोमध्ये। त्यानंतर जे आपण स्क्रम्बल करून ठेवलेलं अंड होतं ना, ते ह्याच्यामध्ये हे मसाल्यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं ह्याच्यामध्ये आपण पाणी पण थोडंसं घालणार आहोत। पाणी घालायचं म्हणजे हे कसं एकजीव होतं। छान रेसिपी आहे, झटपट होणारी आहे, नक्की करून पहा। आता झालं आहे आपले अंड्याची रेसिपी तयार। कोथिंबीर घालायची आहे, टेस्टला पण खूप छान लागते। नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा।